नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जसजसं शेवटच्या फेरीचं मतदान जवळ येत चाललंय, तसतसं आपल्या हातून सत्तासूत्र निसटणार आहेत याची खात्री ममता दिदीला इतकी पटत चालली आहे की क्रमाक्रमाने बेताल बोलण्याकडे ममता दिदी झुकताना दिसत आहेत. पहिल्या फेरीचं 23 तारीखला मतदान झाल्यानंतर ज्या प्रकारची वक्तव्य भाजप आणि तृणमूलकडून आली, त्यामध्ये 2 वक्तव्य दखल घेऊन त्याची चर्चा करणं मला आवश्यक वाटतं. पहिलं वक्तव्य जे आहे हे भाजपचे चाणक्य आणि रणनीतिकार केंद्रीय गृहमंत्री ज्यांनी ममता दिदीला हरवण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून एक सापळा रचलेला आहे शिकार करण्यासाठी, असे अमित शाह यांचं वक्तव्य आहे. आणि दुसरं वक्तव्य त्याच पहिल्या फेरीच्या मतदानाचे आकडे समोर आल्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदी यांनी केलेलं वक्तव्य. अमित शाह यांनी अर्थातच पहिल्या ज्या 152 विधानसभा जागांसाठी मतदान झालं त्यामध्ये जे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय, त्यानंतर एक आत्मविश्वास दाखवलेला आहे की या 152 मध्ये कमीत कमी 110 जागा आम्ही मिळू, कदाचित अधिक मिळू. तो आत्मविश्वास स्पष्ट आहे की जर आजच्या 152 जागांमध्ये 75% जागा आपण जिंकत असू, तर उरलेल्या 142 मध्ये 25-30% मिळवल्या तरी आपण बहुमत पार करू, अशी मांडणी अमित शहाना करायची. आणि म्हणूनच त्यांनी कमीत कमी 110 असा दावा केलेला आहे. आणि एक आणखीन सांगितलं जातं की या 152 जागा होत्या हा भाजपचा काय तो बाले किल्ला किंवा भाजपचा प्रभाव असलेला भाग आहे. आणि त्यामुळे ज्या काय गेल्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये या 152 पैकी एकूण 60 जागी भाजपचे उमेदवार निवडून आले होते आणि काय 15, 20, 25 जागी थोड्याफार फरकाने पराभूत झाले होते. म्हणजे या 152 जागांपैकी कमीत कमी 101 जागांवर भाजपचं वजन आहे, ताकद आहे, लढण्याची क्षमता आहे. आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 10 महिन्यामध्ये जी काही तयारी भाजपने केलेली आहे, त्यामुळे 110 जागा आपण सहज जिंकू हा अमित शहाचा आत्मविश्वास बोलका आहे. पण त्याला प्रत्युत्तर देताना ममता दिदींनी केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे. धक्कादायक एवढ्यासाठी की आज तुमच्या बाले किल्ल्याला वेढा देऊन तुमचा विरोधी पक्ष बसलेला आहे. पूर्वीच्या काळात आपण ज्या इतिहासाच्या घटना ऐकतो की कोण विशाळगड, कुठचा पन्हाळगड, अशा ठिकाणी जेव्हा शत्रू सैन्य यायचं तेव्हा त्या किल्ल्याच्या चारी बाजूने हजारो हजारो सैनिकांचा एक वेढा घातला जायचा. आणि वेढा घालण्याचा हेतू असा असायचा की किल्ल्यावर जी काही शिबंदी असेल, जे काही सैनिक असतील, त्यांच्या खाण्यापिण्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य, सामान, अन्नधान्य हे बाहेरून आणावं लागतं. आणि बाहेरून आणावं लागतं म्हणजेच किल्ल्याच्या वरपर्यंत न्यावं लागतं. म्हणजेच ते आसपासच्या गावातून आणलं पाहिजे आणि आसपासच्या गावात जाऊन, आसपासच्या परिसरात जाऊन ते जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठीचा मार्ग वेढा घालून बसलेले सैनिक बंद करायचे. त्याला रसद तोडणं म्हणतात. रसद तोडणं म्हणतात. तेव्हा आज जर जे आता 142 विधानसभांचं मतदान व्हायचंय त्या ठिकाणी ममता दिदींना आपली सगळी ताकद पणाला लावून सर्वाधिक जागा मिळवायच्या असतील तर मग लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्या ह्या दक्षिण बंगाल किंवा 142 जागी. लक्षात ठेवा, ह्या 142 जागांपैकी फक्त 18 जागा भाजपला गेल्या वेळेला जिंकता आल्या आणि याच्या उलट 90 पेक्षा अधिक जागा, 90, 95 काय असतील, 117, 100 अशा काहीतरी जागा, उरलेल्या सगळ्या जागा
142 पैकी 18 जागा सोडल्या तर जवळजवळ 120 जागा मला वाटतं तृणमूल काँग्रेसने ममता दिदीने जिंकलेल्या होत्या. साहजिकच या सगळ्या जागा टिकवणं हे ममता दिदींसाठी आवश्यक आहे. जर भाजपचं प्रभाव क्षेत्र असलेल्या पहिल्या फेरीतल्या मतदार क्षेत्रामध्ये ममता दिदींच्या पक्षाचं थोडंफार नुकसान होत असेल तर ते भरून काढायची जागा म्हणजे ह्या 142 जागा आहेत. पण त्या जागा आहेत तरीही त्या वेड्यात सापडलेल्या किल्ल्यासारख्या आहेत. निवडणूक आयोग असेल, केंद्रीय सुरक्षा बळ असेल, अशा सगळ्या बाजूने अमित शहानी ममता दिदीची कोंडी केलेली आहे. आणि अशा वेळेला ममता दिदीने आपली सगळी ताकद, आपली सगळी बुद्धी, आपली सगळी साधनं या 142 जागांकडे लावली पाहिजे. आणि त्याला धरून त्यांनी जे काही वक्तव्य करायचं असेल ते केलं पाहिजे. त्याऐवजी ममता दिदी म्हणतात की आता मी बंगाल संपला की मी थेट दिल्लीमधून भाजपाला उखडून टाकणार. याला हास्यास्पद विधान म्हणतात. हास्यास्पद विधान म्हणतात. 15 वर्ष ज्या बंगालमध्ये तुम्ही अविरत आणि निरंकुश सत्ता उपभोगली, आज त्या सत्तेला ग्रहण लागलेलं आहे. ती सत्ता टिकणार की नाही याविषयी ममता दिदींचे सगळेच्या सगळे समर्थक साशंक आहेत. अगदी ओपिनियन पोल, एक्झिट पोल ट्रॅकर यातून सुद्धा भाजप हा तृणमूल काँग्रेस बरोबर ममता दिदीवर समर्थपणे टक्कर देतोय. त्या निष्कर्षापर्यंत भाजपचे विरोधक, टीकाकार, विश्लेषक सुद्धा आलेले आहेत. अशा वेळेला आपण उरलेल्या 142 ज्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या घेणार. तिथे 18 जागा पण भाजपला मिळणार नाहीत. आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात सुद्धा आपण अधिक मोठी मुसंडी मारू या स्वरूपाचं काही बोलण्यापेक्षा ममता दिदी ज्या वेळेला दिल्ली उखडून टाकण्याची भाषा करतात तेव्हा त्या डळमळीत असल्याची साक्ष देतात. तुमच्या घरात शत्रू घुसलेला आहे आणि तुम्ही शत्रूच्या घरात घुसून त्याला मारणार, अशा जेव्हा गमजा करता तेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये पोकळपणा आहे हे ऐकणाऱ्याच्याही लक्षात येतं. आणि म्हणून मी त्याला ममता दिदीचं हे वक्तव्य हे हास्यास्पद आहे हे म्हणण्याचं ते कारण आहे. तुमची क्षमता काय. आणि मुद्दाम मी ते सांगितलं की केजरीवालनी सांगितलं होतं कि मोदी जी आप तो हमको दिल्ली में हरा नहीं सकते, इस जन्म में हरा नहीं सकते. हे वक्तव्य केजरीवालनी दिल्लीच्या मतदानाच्या 2-4 दिवस आधी केलेलं होतं. काय झालं. हरले 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 इतकंच नाही, केजरीवाल हे आपल्या स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा पराभूत झाले. मुख्यमंत्री असताना त्यांनी शीला दीक्षित यांना ज्या मतदारसंघात हरवलं होतं आणि मुख्यमंत्री पद मिळवलं होतं त्याच मतदारसंघात केजरीवाल यांना लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. आणि पुढचे 2-3 महिने केजरीवाल दिल्लीकरांना तोंड देखील दाखवत नव्हते. माणूस पळून गेला पंजाबला. हा सगळा इतिहास एवढ्यासाठी सांगायचा असतो की असली अचाट विधानं, वक्तव्य करण्याची गरज नसते. आपल्याकडे म्हणतात ना, जो गरजेल तो पडेल काय, गरजते व बरसते नाही. गडगडाट करणारे ढग हे पाऊस पाडतातच असं बिलकुल नाही. आणि म्हणून तुम्ही जे काय करणार ते बोलू नका. गेल्या वेळेला भाजप हा त्याच अनुभवातून गेलेला आहे. कित्येक महिने भाजप हा बंगाल पादाक्रांत करण्यासाठी आपल्या एकापेक्षा एक दिग्गज नेत्यांची फौज घेऊन बंगालमध्ये उतरलेला होता. गाजावाजा भाजपचा चालू होता. पण फार मोठी वक्तव्य न करता ममता दिदी बंगालमध्ये आपली संघटना
आपले कार्यकर्ते यांचं बळ पणाला लावून भाजपचा हल्ला परतून लावण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या आणि त्यांनी भाजपला बरळायचं तितकं बरळू दिलं. या वेळेला भाजप अत्यंत सावधपणे काम करतोय आणि गेली कित्येक वर्ष काम करतोय, 5 वर्ष गेल्या निवडणुकीपासून. आणि ज्या प्रकारचं स्थानिक संघटन भाजपने उभं केलंय त्याचा थांग पत्ता ममता दिदीला पण नाहीये आणि आज जे कोणी विश्लेषण करतात त्यांना पण नाहीये. अनेक विश्लेषक बेधडक सांगतात की भले ममता दिदी बद्दल बंगालचा मतदार नाराज असेल, पण त्याचा फायदा उठवण्यासाठी जे गाव खेड्यामध्ये, गल्ली बोळामध्ये, वस्ती वस्तीमध्ये कार्यकर्त्यांचं एक जाळं पक्षाकडे असावं लागतं, भाजपचा त्या बाबतीत अभाव आहे. असं बोलणाऱ्यांना गेली 10 महिने RSS आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय निवडणुकीसाठी जाळं विणलंय, कशा पद्धतीचं काम उभं केलंय, कशा रीतीने मतदाराशी संपर्क साधलाय त्याचा थांगपत्ता असल्या विश्लेषकांना नाहीये. अचानकपणे गेल्या 15 दिवसात शांत वाटणाऱ्या बंगालमध्ये भाजपच्या बाजूने वारे वाहू लागल्याची चिन्ह दिसायला लागली. रस्त्यावर भाजपचे झेंडे घेऊन नाचणारे कार्यकर्ते, तरुण, विद्यार्थी, मुली, महिला यांचे जथ्थेच्या जथ्थे दिसायला लागले. हा फार मोठा फरक आहे. गेले कित्येक महिने भाजपने जे कार्यकर्त्यांचं जाळं विणलं आहे ते तुम्हाला माहिती पण नाही आणि हे दिसणारे सोडा, झेंडा घेऊन नाचणारे सोडा. एक मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता. एका कोणीतरी सामान्य नागरिकाने, बंगालच्या बाहेरच्या एका नागरिकाने का पत्रकाराने कोणीतरी एक व्हिडिओ टाकलाय. तो बंगालमध्ये टॅक्सीने फिरत असताना त्याच्या टॅक्सीचा ड्रायव्हर हा मुस्लिम होता आणि त्या मुस्लिमाचं मत त्यांनी घेतलं की तुला काय वाटतंय निवडणुकीत काय होईल. तेव्हा त्या मोहम्मद नावाच्या मतदाराने किंवा ड्रायव्हरने एक मोठी गमतीशीर गोष्ट सांगितली. तो म्हणाला ममता दिदीला पत्ता सुद्धा नाही, तृणमूल वाल्यांना, TMC वाल्यांना पत्ता सुद्धा नाही की दिवसभर त्यांच्या बरोबर फिरणारे अनेक कार्यकर्ते हे रात्री RSS बरोबर आणि भाजप बरोबर असतात. ममता दिदीच्या कारभाराला बंगाली माणूस, अगदी मुस्लिम सुद्धा इतका कंटाळलेला आहे की त्यालाही बदल व्हावा असं वाटतो. पण भीतीपोटी, दहशतीपोटी कोणीही उघडपणे तुम्हाला ममता दिदीच्या विरोधात, TMCच्या विरोधात बोलताना दिसणार नाही. दिवसभर जे काय TMCचे कार्यकर्ते आणि नेते आणि उमेदवार फिरतात त्याच्या बरोबर फिरणारे जे अनेक लोक आहेत ते मनाने भाजपचे आहेत आणि एकदा नेत्याबरोबर फिरण्याची रॅली संपली की ते सगळे भाजपच्या गोटात जाऊन बसतात आणि आपापल्या वस्तीमध्ये, आपापल्या काय त्या मोहल्ल्यामध्ये मतदारांचं मत परिवर्तन करण्यासाठी काम करतात आणि दिवसा TMCच्या गोटात दिसतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. TMCची लोकप्रियता भाजपने ज्या प्रकारे पोखरून काढलेली आहे ती TMC वाल्यांना सुद्धा माहिती नाही आणि TMCच्या प्रवक्त्यांना ऐकून आपले रिपोर्ट तयार करणारे अनेक राजकीय विश्लेषक आणि संपादक आणि पत्रकार आहेत. त्यांना पण मग वाटतं की भाजपचं कार्यकर्त्यांचं जाळं बंगालमध्ये नाहीये आणि असे रिपोर्ट, अशा बातम्या यांच्या आधारावर जर ममता दिदी बंगाल जिंकून दिल्ली पादाक्रांत करण्याच्या गमजा करत असतील तर मग त्यांचा पराभव किती भयानक असेल याची नुसती कल्पना करा. ममता दिदी रस्त्यावरची नेता आहे, पण रस्त्यावरची लढाई असो किंवा पडद्या मागून खेळायचे खेळ असोत, या प्रत्येक बाबतीत अमित शहा सारखा मुरब्बी राजकारणी नेता आणि चाणक्य ज्या प्रकारचे डावपेच आखतो ते भल्या भल्यांना ओळखता येत नाही. आणि म्हणून हरियाणा असो की महाराष्ट्र असो, पराभवाच्या छायेत असलेला भाजप प्रचंड मोठं यश मिळवून गेला आणि राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी तुडुंब
आरडा केला, 4-4 महिने आरडा केला आणि तेव्हा भाजप कुठेही दिसत नव्हता. त्या भाजपने बिहारमध्ये एनडीएची 250 आमदार, 200 पेक्षा अधिक आमदार निवडून आणले. जे यश बिहारमध्ये मिळवलं, जे महाराष्ट्रामध्ये मिळवलं, ते बंगालमध्ये अशक्य असतं. मला आठवतं ज्या वेळेला महाराष्ट्राचं मतदान झालं होतं आणि सरकार झालं नव्हतं, अशा वेळेला अनेक हिंदी युट्यूबर बरोबर माझे पॉडकास्ट चालत होते आणि तेव्हा ते कोण मुख्यमंत्री होईल काय वगैरे वगैरे विचारत होते. तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट वारंवार सांगत होतो, तुम्ही आजही ती तपासून बघू शकता की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि महायुतीला 233 इतक्या प्रचंड संख्येने निवडून आणले आमदार, ते भाजपचे आहेत की शिंदे गटाचे आहेत की अजितदादा गटाचे आहेत हे न बघता 288 जागा जिंकायच्या ही खुणगाट मनाशी बांधून कंबर कसून कामाला लागलेल्या भाजपच्या आणि RSSच्या कार्यकर्त्यांनी जो चमत्कार महाराष्ट्रात घडवला, ते बहुतांश लोक दिल्ली आणि बिहारला निघून गेले. हे मी 2024च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये माझ्या सगळ्या हिंदी पत्रकार मित्रांना सांगत होतो, ज्यांच्या बरोबर मी युट्यूबवर पॉडकास्ट करतो. आणि ज्या वेळेला बिहारमध्ये 6 महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या निवडणुका संपल्या, तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला बिहारमध्ये नितीश कुमारचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि मंत्रिमंडळाची यादी वगैरे तयार चालली होती, तेव्हा तुम्हाला भूपेंद्र यादव कुठे दिसला का? कारण भूपेंद्र यादव हा भाजपने बिहारसाठी प्रभारी केला होता आणि त्याच्यावरच पुढे बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बिहारमध्ये 200 पेक्षा अधिक आमदार एनडीएचे निवडून आल्यानंतर सरकार बनवण्यासाठी सुद्धा त्यासाठी कष्ट घेणारा भूपेंद्र यादव सारखा नेता थांबला नाही. तो बंगालला निघून गेला आणि बंगालची मांडणी ही गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर पासून चालू होती. त्याला आता 6 महिन्यांचा कालावधी, 5 महिन्यांचा कालावधी झालेला आहे. अशा वेळेला आपल्या बालेकिल्ल्याला भाजपने वेढा घातलेला आहे आणि त्यामुळे आपला एक एक सैनिक टिकवून ठेवणं, लढत ठेवणं आणि आपला बालेकिल्ला वाचवणं हे सोडून जर ममता दिदी दिल्ली पादाक्रांत करणार, दिल्लीतून भाजपाला उखडून टाकणार असल्या फुशारक्या मारणार असतील, तर ममता दिदी आजच हरलेल्या आहेत, पहिल्या फेरीनंतर हरलेल्या आहेत, याविषयी माझ्या मनात शंका उरत नाही. ज्या वेळेला माणसाची हिंमत संपलेली असते तेव्हा तो फुशारक्या मारायला लागतो. ज्या वेळेला आपल्याला अमुक तमुक अशक्य असं वाटायला लागतं, तेव्हा ते सहज शक्य कसं आहे हे माणूस सांगायला लागतो. आणि ममता दिदीची अवस्था मला आता तशी दिसते. बघू काय होतं. 8 दिवस तर उरलेले आहेत. 4 तारीखला मतमोजणी आहे. एप्रिलचे 5 आणि मे महिन्याचे 3 दिवस बाकी आहेत. 8 दिवस, 9व्या दिवशी मतमोजणी आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.